हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर आजचा हा व्लॉग आपला दिवाळी स्पेशल व्लॉग असणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळी हा सण हा आपला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरात सेलिब्रेट केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. तर त्याची म्हणजे सण पण जसा आहे तशी त्याची तयारी पण झाली पाहिजे, मला असं वाटतं. तर मी प्रत्येक दिवाळीला म्हणजे अशी मोठी रांगोळी काढत असते. म्हणजे मग लग्ना अगोदरही मी काढायचे आणि आत्ता पण म्हणजे इकडं आल्यानंतरही काढते. तर याच्या अगोदर काय दिवाळी सेलिब्रेट झाली नाही, पण मी रांगोळी वगैरे काढायची या अगोदर. तर यावर्षी आम्हाला म्हणजे यावर्षीपासून आम्हाला सण वगैरे सेलिब्रेट करता येत आहेत आणि त्यामध्ये आलाय दिवाळीचा सण. म्हणजे सगळ्यात म्हणजे पहिला तर सण दिवाळीचाच आलाय, तर मग चांगला सेलिब्रेट झालाच पाहिजे. तर त्याचीच म्हटलं की त्यासाठी मग लवकरच तयारी लागली होती का, तर रांगोळीला भरपूर असा टाईम लागतो आणि दिवाळी म्हटल्यानंतर आपल्याला स्वयंपाक वगैरे पण येतो, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाकाला पण टाईम लागतो. तर मग काही आम्ही स्वयंपाक वगैरे बऱ्यापैकी करून ठेवला आणि त्यानंतर म्हटलं की मग रांगोळी वगैरे काढायला घेऊ. का तर मग नंतरून पण मग रांगोळीला टाईम लागणार, त्यानंतर पूजा वगैरे मांडावं लागेल, त्यानंतर मग आवरायचं, मग पूजा वगैरे करून घ्यायला पण भरपूर टाईम लागेल. त्यामुळे इथे आम्ही लवकरच लागलो होतो रांगोळी काढायला. का तर म्हटलं मध्ये मध्ये मग मला पिल्लूला पण पाहावं लागेल आणि रांगोळी मीच काढणार होते, त्यामुळं मग मी लवकरच लागले होते आणि स्वयंपाकालाही लवकर घेतलं होतं. तर तुम्ही म्हणता की दिवाळीचं सण आणि ड्रेस वगैरेच, तर म्हटलं की अगोदर सगळं करून घेऊयात. आणि काय झालं आहे की बरेच दिवस झाले की आता ड्रेसच घालते आणि साडीची सवयच नाही राहिली, त्यामुळे मग असं पटपट काम आवरता येत नाही. आणि म्हटलं की मग ड्रेस आहे तर मग पटकन सगळं आवरून घेऊया, त्यानंतर मग साडी वगैरे घालून मस्त रेडी होऊ, त्यानंतर पूजा वगैरे बाकीचे फोटो वगैरे काढता येतील. तर मग अगोदर मग जेवढे कामं आहेत म्हणजे स्वयंपाक वगैरे केला होता आणि पोळ्याच बाकी ठेवल्या होत्या. तर मग त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली. म्हटलं रांगोळीला बराच टाईम जाईल, तर मग सगळे म्हणजे नाही का कलर वगैरेचे हात लागतात, तर मग मी साडीचं काही घेतलं नाही का, ते पटपट काढून घेऊ म्हटलं, नंतर साडी वगैरे घालू म्हटलं. मग ते चालू होतं, पटपट रांगोळी काढत होते. आणि कसं छोटी रांगोळी असली की आपण पटकन काढतो, मोकळं होतो. पण मोठी रांगोळी असली ना का मग कलर कोणते भरायचे, कोणती डिझाईन काढायची, असं तर थोडंसं चाललं होतं. तसं मी मोबाईलमध्ये पाहिले होते थोड्याशा आयडियाज. तर हे बाकीचे मग ते आहे सिम्पलमधले ते काढून घेतले आणि आकाशकंदील वगैरे तो मी पाहिला होता, मग तो काढला होता. तर सगळे म्हणजे थोडं काही माझं डोकं काही ते काही करून मस्त अशी छान रांगोळी झाली. तर सगळ्यांना आवडली, ही मस्त काढली होती रांगोळी. तर म्हटलं दिवाळी आहे तर म्हटलं काहीतरी वेगळी रांगोळी झालीच पाहिजे, त्यामुळं मग म्हटलं की किती टाईम लागेल ना, तर मोठीच रांगोळी काढायची. का तर या अगोदरपासून मला सवय आहे, मी रांगोळी म्हणजे दिवाळीला मी अशी इतकी मोठी रांगोळी काढायची आणि 3 वाजताच रांगोळी काढायला सुरुवात करायची. मग इकडे पण मी तसंच ठेवलं. तर म्हटलं आणि त्यामध्ये मला पिल्लूला पण पाहावं लागलं, तर मग मला नंतरनं भरपूर टाईम लागला. मग तिला म्हटलं की तू पूजाची वगैरे तयारी कर, तोपर्यंत पूजा वगैरे मांडून घे, मी तोपर्यंत बाकीची रांगोळी काढते. मग त्यानंतर मग मी पूर्ण एकटीनेच रांगोळी काढून घेतली. मग मला बराचसा टाईम लागला कलर वगैरे भरायला आणि त्यामुळं म्हटलं की मग चला आता एकदाची रांगोळी झाली की मग नंतर आपण आवरायला मोकळे. आणि पिल्लूचं पण आवरायचं होतं आणि त्यामध्ये ती थोडीशी रडतच होती आणि ते पूजेसाठी नारळ लागत होता. तर मग तसे भरपूर नारळ आहेत, असे झाडाचे पडतात इतर वेळेस नाही का, हे झाल्यानंतर वाळल्यानंतर. पण हिरवा नारळ होतं तर मग काढला होता तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये झालं रांगोळीमध्ये. तर नारळाचे झाडे घरचेच आहेत आणि घरासमोरच आहेत आणि इथे पटांगणामध्ये रांगोळी काढत होते, त्यामुळे मग तिथे चालला होता तर कशी वाटली माझी रांगोळी तर नक्की कमेंट करून सांगा. तर सर्वांनाच आवडली होती रांगोळी आणि रांगोळी खूप छान आली होती खरं तर. म्हणजे बराचसा जितका टाईम घातला तेवढी तर आली. आणि बाहेर आलं होतं मी ह्यापेक्षाही खूप खूप छान छान अशा रांगोळ्या काढायची, पण इथे आता थोडीशी सिम्पलमध्येच ठेवली. पण छान आली होती. नंतरून म्हणजे सगळे कलर वगैरे दिल्यानंतर मग चांगला लुक आला होता रांगोळीला. तर पटकन चालली होती अशी, म्हटलं की असं पटपट म्हटलं ती पटकन आवरत पण नाही. आणि कसं पूजा वगैरे सगळं मांडून म्हणजे ती तर पूजाची तयारी पूजा वगैरे मांडणारच होती, पण म्हटलं की मग बाकीचं आवरायला का तर आता पिल्लूचं पण आवरावं लागतं, त्यामुळे मग मला थोडासा टाईम वगैरे मॅनेज करूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.
का तर एकीकडे स्वयंपाक झाला, त्यानंतर रांगोळी झाली, त्यानंतर मग आता पूजा करायची, मग त्यानंतर आवरायचं, पूजा करून घ्यायची. गाड्या वगैरे पुजायच्या होत्या, तर दसऱ्याच्या वेळेस पण पुजवतो आम्ही गाड्या आणि तशा इतर वेळेस पण. तर इथे स्वयंपाक वगैरे झाला होता, भजे, कुरडई, आमटी आणि भात, हे सगळं एवढे 4 डिश बनवून ठेवल्या होत्या. त्यानंतर म्हटलं की पोळ्या गरम गरम बनवूयात, लगेच नको बनवायला, का ते लगेचच कोणी जेवणार पण नव्हतं, टाईम लागणार होता जेवायला, की पूजा झाल्याशिवाय जेवण वगैरे कशाचं. त्यामुळं मग पोळ्या वगैरे नंतरून ठेवल्या बनवायच्या, नंतरून बनवूया म्हटलं. तर इथे सगळ्या पंत्या वगैरे मी लावल्या होत्या, तर म्हटलं तशाच रांगोळीमध्ये पण ठेवून घेऊयात पंत्या पण. आणि मला फोटो पण काढायचं होतं, म्हटलं की दिवाळीची रांगोळी या पंत्या मांडल्याशिवाय कंप्लीट होत नाही. आणि त्या पंत्या मांडल्यानंतर संध्याकाळी रांगोळी वेगळाच लुक येतो. तर त्यासाठी मग म्हटलं की अगोदर मी रांगोळ्यामध्ये पंत्या मांडून घेते, त्यानंतर मग बाकीकडे मांडता येतील. तर मग तेच मग सगळ्या पंत्या वगैरे मी मांडून घेतल्या. तर अशी मस्त असं दिसत होते. तर तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण असं माझ्या रांगोळीचं लुक. तर मला रांगोळी काढायला भरपूर अशी आवडते, म्हणजे एरवी पण मी भरपूर अशा रांगोळ्या काढते, म्हणजे प्रत्येक सणाला काढते. तर इथे बाकीच्यांची दिवाळी सुरू पण झाली होती. आणि आमच्या इथं कसं असतं, संध्याकाळी थोडं गायांचं थोडं धारा वगैरेचा टायमिंग असतं, त्यामुळे ते केल्याशिवाय आम्हाला बाकीच्या पूजा वगैरे काही करताच येत नाही. म्हणजे बाकीच्या सणांना पण तसंच होतं. तर मग ते झाल्यानंतर मग बाकीचे आवरलं ते बाकी सगळ्यांनी, मग आम्ही तोपर्यंत आमचं आवरून ठेवलं होतं. मग त्यानंतर पूजा वगैरे केली आणि ते फटाके फोडण्याची तयारी चालली होती. तर मग ते फटाके फोडल्यानंतर रांगोळी वगैरे खराब होतात त्याच्यामुळं, आणि पिलू पण थोडेसे घाबरते, त्यामुळे मी म्हणत होते की जास्त फटाकले नका वाजवू. मग त्यांनी एकच घेतला होता, म्हटले तोच वाजवतं पण कशाचं. त्यानंतर मग चालूच झालं त्यांचं सगळ्यांचंच, म्हणलं जाऊ द्या. आणि पिलू पण पाहत होती नंतर, थोडीशी आजारी आहेत त्यामुळं मग तिचा मूड नव्हता, त्यामुळे मग माझा पण थोडासा मूड ऑफच होता. का तर मग इतर वेळेस तिला खेळत असती, तिला म्हणजे असं छान वाटतं. तर फटाकडे वगैरे पाहिले असत ती खूप खुश झाली असती, पण नुसती शांततेत पाहत होती, त्यामुळे मग माझाही मूड नव्हता. मग जास्त काय मी फोटोज क्लिक केले नाही, फक्त बाकीच्यांसोबत काढले, आम्ही सोबत काढले तेवढेच. सिंगल असे फोटो वगैरे मी काही क्लिक केलेच नाही. आणि त्यांचे काढत होते, म्हटलं की तुमचे काढू म्हणलं आपण, मग तसेच आमचे पण काढले. तर इथे थोडेफार असे फोटोज वगैरे क्लिक केले होते, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा पद्धतीने आमची पहिली दिवाळी झाली फौजींसोबत, आणि लग्नानंतर ही माझी पहिली दिवाळी आहे, आणि पिलूची पण पहिलीच दिवाळी आहे. तर आमची तिघांची ही पहिलीच दिवाळी सोबत, आणि फॅमिलीसोबतही. तर अशा पद्धतीने खूप मजा पण केली, एन्जॉय पण. तर अशा पद्धतीने मस्त अशी दिवाळी सेलिब्रेट झाली.